तर आपण पाहूयात की रेकी आपल्या आयुष्यामध्ये काय काम करते. रेकी म्हणजे काय? तर रेकी ही प्राणशक्ती, तिला आपण आपली जीवनशक्ती, लाईफलाईन म्हणू शकतो. या रेकीमुळे आपलं आयुष्य चाललेलं आहे आणि ही प्राणशक्ती म्हणजे आपण ज्यामुळे जिवंत आहोत आणि ज्यामुळे आपला सगळा व्यवहार चाललेला आहे, ते काम करणारी जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे रेकी. आता ही रेकी जर आपल्याला सोडून गेली, तर काय होईल? आपल्याला डेड म्हणून घोषित केलं जाईल. आता आपण हिला प्राणशक्ती म्हणतो, तसंच जपानमध्ये हिला क्वान इन असंही नाव आहे, माता क्वान इन. आपल्याकडे जसं दुर्गा देवी किंवा लक्ष्मी, सरस्वती, काली माता असं आपण शक्तींची अनेक नावं आहेत. तसे तिकडे जपानमध्ये ह्या शक्तीला क्वान इन म्हणतात आणि क्वान इन म्हणजे काय तर गॉडेस ऑफ मर्सी, करुणेची देवता, की जिला कुणाचंही दुःख सहन होत नाही आणि कुणीही दुःखात असेल तर त्या देवीचा प्रत्येकाला एक मिनिट तर ही गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे माता क्वान इन, हिची साधना म्हणजे रेकीची साधना आहे. आपल्या डेली आयुष्यामध्ये आपण रेकी बऱ्याच वेळा अननोईंगली वापरतो आणि आपल्याला ते माहित नसतं की आपण रेकी वापरतो. तर रेकी आपण कुठे कुठे वापरतो? आपल्याकडनं ती अजाणतेपणे अनेक ठिकाणी वापरली जाते. जेव्हा आपण लहान मुलांना जवळ घेतो, लहान मुलं रडत असतात आणि आपण त्यांना असा जवळ घेऊन स्पर्श केला की ते रडायचे थांबतात. का थांबतात? कारण आपल्या हातामधून त्यांच्याकडे ती प्रेमाची ऊर्जा प्रवाहित होते. जेव्हा आपण कुणी पाया पडतं आणि आपण डोक्यावर हात ठेवतो, तेव्हा काय होतं? तेव्हा सुद्धा हीच ऊर्जा प्रवाहित होते. ही ऊर्जा आपण नेहमी नेहमी आपण दिवसभर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे वापरत असतो आणि हिच्याशिवाय आपल्याला आपलं आयुष्य चालणं शक्यच नाही. आपण जर कधी कुठे आपल्याला खरचटलं, लागलं, काही जखम झाली, तर आपला हात कुठे जातो? जखमेच्या ठिकाणी जातो. कारण हात तिथे लावल्याबरोबर आपल्याला हिलिंगचं सेन्सेशन येतं आणि जरा बरं वाटतं. तर त्यावेळेस पण आपल्यामधून ही ऊर्जा प्रवाहित होत असते. अ, आपण जेव्हा प्राण्यांना आपण जवळ घेतो, प्राण्यांच्या पाठीवरून हात फिरवतो, ते प्राण्यांना आवडतं. कारण त्यांना ही ऊर्जा खूप जास्त प्रकारे त्यांना रिसीव्ह करता येते. कारण प्राणी खूप सेन्सिटिव्ह असतात. ते ऊर्जा अतिशय उत्तम प्रकारे रिसीव्ह करू शकतात. आणि प्राणी खूप पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे ते आपल्या प्रेमाला खूप लवकर रिस्पॉन्ड करतात. तर अशा प्रकारे आपण अनेक ठिकाणी ही रेकी आपण वापरतो. डॉक्टर सुद्धा जेव्हा सर्जरी करतात, तेव्हा ते फक्त टाके घालतात. तर फक्त टाके घातल्याने आपलं हिलिंग होतं का? नाही होऊ शकत. आपल्या आतमध्ये ती ऊर्जा काम करते आहे. म्हणून ती ऊर्जा त्या टाक्यांचं हिलिंग करून स्किन जोडण्याचं काम करते. जेव्हा फ्रॅक्चर होतं, कुठलीही जखम होते, त्यावेळेस ही ऊर्जा आपल्याला हिलिंगचं काम करते. आता डेली आयुष्यामध्ये आपण जेवण करतो, तर आपली डायजेशनची सिस्टीम जी आहे, ती कोण ऑपरेट करतं? आपण फक्त जेवायचं काम करतो. पण आतमध्ये पचनाचं काम करणारी जी शक्ती आहे, तीच ही रेकी शक्ती आहे. आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, हाताने काम करतो. जे काय आपले सगळे रुटीनचे कामं असतात, अभ्यास करतो, ऑफिसमध्ये काम करतो. तर हे सगळे कामं आपल्याकडून जी शक्ती करून घेते, ती शक्ती म्हणजेच रेकी. आणि ही शक्ती आपल्यामध्ये मरेपर्यंत असते, मेल्यानंतर सुद्धा ही असते. जेव्हा ही एखाद्या व्यक्तीला सोडून जाते, तेव्हा ही विश्वामध्ये विलीन होऊन जाते, ब्रह्मांडामध्ये. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जन्म घेते, त्या जन्माच्या वेळेस तिच्यामध्ये परत ती शक्ती प्रवाहित होते. तर अशा प्रकारे ही शक्ती म्हणजे आपलं एक सोर्स आहे आपला. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता ही शक्ती आपल्यामध्ये जी हिलिंग करते, तर ह्या हिलिंगची जी कपॅसिटी आहे, ही फक्त 10 ते 20% आहे. आणि तरी सुद्धा आपलं आयुष्य चाललेलं आहे. तर ही शक्ती आपल्याला जर वाढवायची असेल, तर आपल्याला रेकीची अटोनमेंट घेतली पाहिजे. आपण रेकी का शिकतो? तर आपल्यामध्ये प्रवाहित होणारी जी नैसर्गिक शक्ती आहे, जी आपल्या सहस्रार चक्रातून आपल्यामध्ये प्रवाहित होऊन आपलं आयुष्य चालवते. तर ही शक्ती जर आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवायची असेल, कारण आपल्याला हिलिंगचं काम करायचंय किंवा आपल्याला आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, तर या शक्तीचा प्रवाह वाढणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण रेकी अटोनमेंट घेतो. रेकी अटोनमेंट घेतल्यानंतर फर्स्ट लेव्हलला ही 10% काम करते, सेकंड लेव्हलला 40% काम करते आणि थर्ड लेव्हलला आपण पूर्णपणे हिलर बनतो. आता मी तुम्हाला रेकीच्या लेव्हल बद्दल थोडीशी माहिती सांगते. रेकीमध्ये 5 लेव्हल आहेत. रेकीमध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे उसुई रेकी आहे, ट्रॅडिशनल रेकी आहे. उसुईमध्ये ट्रॅडिशनल रेकी आहे आणि वेस्टर्न रेकी आहे. तर आधी ट्रॅडिशनल रेकी वापरली जायची. ट्रॅडिशनल रेकीमध्ये
फक्त ग्रँडमास्टर म्हणजे ग्रँडमास्टर ही डिग्री नव्हती, मास्टर लेवल पर्यंतच होतं. पण रेकी हिलिंग फाउंडेशन मध्ये डॉक्टर एन के शर्मा जे आहेत ते ह्या ग्रँडमास्टर डिग्रीचे पायोनियर आहेत भारतामध्ये. त्यांनी भारतामध्ये मास्टर नंतर ग्रँडमास्टर डिग्री डेव्हलप केली आणि रेकीची पॉवर वाढवली. तर मी ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही पण रेकी केलेले आहेत. मी अनेक मास्टर्स कडे शिकलेली आहे, परत परत रिपीट केलं आहे. इनफॅक्ट ग्रँडमास्टर सुद्धा मी 4-5 जणांकडनं केला आहे. आणि आता या सगळ्याचा जो काही इसेन्स आहे किंवा निचोड आहे तो घेऊन मी माझा हा क्लास चालू केलेला आहे. मी पहिल्यांदा फक्त ऑफलाईन घेत होते, आता मी ऑनलाईन चालू केलेला आहे. तर रेकी फर्स्ट लेवल मध्ये आपण टच हिलिंग शिकतो. ह्या टच हिलिंग मध्ये आपण आपल्या पूर्ण बॉडीचं हिलिंग शिकतो. यामध्ये मी आणि माझी रेकी असं काम करतो. पण तरी सुद्धा आपण इतरांना सुद्धा डायरेक्ट टच हिलिंगनी आपण रेकीचं हिलिंग देऊ शकतो. रेकी सेकंड लेवल मध्ये आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो. तर हे डिस्टन्स हिलिंग जे आहे ते आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये, इथपासून तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये करू शकतो. इव्हन एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर करू शकतो. इनफॅक्ट आपण जिवंत माणसं मेलेल्या माणसांना सुद्धा रेकी देऊ शकतो. इतक्या लेवल पर्यंत डिस्टन्स रेकी काम करते. तर सेकंड लेवल मध्ये आपल्याला डिस्टन्स रेकी, टेलिपथी म्हणजे आपण आपण आपल्या आज्ञाचक्रातून दुसऱ्या माणसाच्या आज्ञाचक्रामध्ये व्हायब्रेशनद्वारे किंवा रेकीद्वारे आपले विचार कसे प्रवाहित करतो आणि त्याला त्याचे विचार बदलतो. तर हे जे आहे हे टेलिपथीद्वारे होतं. तर आपण सेकंड लेवल मध्ये टेलिपथी पण शिकणार आहोत. विश बॉक्स फिलिंग शिकणार आहोत. विश बॉक्सचे पण अनेक प्रकार आहेत फिलिंगचे. तर विश बॉक्सद्वारे आपण एकाच वेळेस अनेक लोकांचं हिलिंग करू शकतो. डिस्टन्स रेकीमध्ये सुद्धा मी तुम्हाला जे कोणी पुढच्या जर्नीमध्ये सामील होतील त्यांना डिस्टन्स हिलिंगचे अनेक प्रकार शिकायला मिळतील की जे पॉवरफुल आहेत आणि अतिशय रिझल्ट ओरिएंटेड आहेत. तर सेकंड लेवल मध्ये आपण विश हिलिंग करतो, त्याला विश बॉक्स मध्ये आपण डिस्टन्स हिलिंग आपण विश बॉक्स द्वारे करू शकतो. आणखीन सेकंड लेवल मध्ये तुम्हाला बरेच प्रकार शिकवले जातील. आणि थर्ड लेवल जी आहे ती खूप पॉवरफुल आहे. थर्ड लेवल मध्ये आपण क्रिस्टलद्वारे हिलिंग करतो, ग्रीड हिलिंग. त्या ग्रीड हिलिंग मध्ये आपण एका वेळेस 100 लोकांचं हिलिंग करू शकतो आणि जे अतिशय पॉवरफुल आहे, ज्याला 21 दिवसामध्ये अतिशय परफेक्ट आणि 100% रिझल्ट मिळतात, असं ते पॉवरफुल हिलिंग आहे. तसंच थर्ड लेवल मध्ये बऱ्याच जणांनी विचारलं की त्यांना नकारात्मक बाधेचा त्रास होतो आहे, वाईट विचार येत आहेत. तर हे जे आहे ह्याला सायकिक अटॅक म्हणतात. तर हा सायकिक अटॅक काढण्याचं टेक्निक थर्ड लेवल मध्ये आपण शिकणार आहोत. आणि त्या सायकिक अटॅकद्वारे आपल्याला जे काही बाधा, करणी, भूतबाधा, सोना टोटका, भानामती जे काही प्रकार आपल्या इथे घडत असतात ते सगळे प्रकार आपण डील करू शकतो आपण. आणि अतिशय पॉवरफुल असं 100% हिलिंग आपण थर्ड लेवल पर्यंत करू शकतो. तर ज्यांना फक्त हिलर म्हणून काम करायचंय आणि पैसे पण कमवायचे आहेत हिलिंगद्वारे, ते थर्ड लेवल पर्यंत जाऊ शकतात. आणि त्यानंतर मास्टर लेवल आणि ग्रँड मास्टर लेवल ह्या 2 लेवल ज्या आहेत त्या दुसऱ्या लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी आपण करू शकतो. तर ती खूप पुढची गोष्ट आहे. ज्यांना तिथपर्यंत जायचं असेल ते पुढे पाहू शकतात. तर आता आपण रेकी कशी आली, कुठून आली हे आपण पाहूयात. रेकीचा म्हणजे इतिहास काय आहे, रेकीमुळे काय काय होतं. तर रेकीमुळे, रेकीची शक्ती आहे ती आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक एरियामध्ये आपण वापरू शकतो. जसं की फिजिकल, मेंटल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, आपले करिअरचे प्रॉब्लेम असतील, जॉबचा प्रॉब्लेम असेल, मेंटल प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला एन्झायटी, डिप्रेशन किंवा कुठलेही बायपोलर असू दे. बरेच लोकांना हे प्रॉब्लेम असतात आणि लिटरली रेकीच्या 1 महिन्याच्या हिलिंगने अनेक वर्षांचे प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेले आहेत आणि लोकांचं आयुष्य अतिशय सुसह्य झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण रेकीला अ, अतिशय पूर्णपणे त्याचा उपयोग करू शकतो. आणि इथे आपण आता जो हा क्लास शिकतो आहोत ह्याच्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी सिन्सिअरली हे शिकावं. नुसतं टाइमपास म्हणून शिकू नये. तुम्ही जर रेकीला सिन्सिअरली तुमच्या आयुष्यामध्ये आणलं तर तुमचं पूर्ण आयुष्य 100% ट्रान्सफॉर्म होईल ह्याची मी गॅरंटी देते तुम्हाला. कारण रेकी ही फक्त शिकायची गोष्ट नाहीये, तर रेकी ही एक लाईफस्टाईल आहे जगण्याची. आणि रेकीचे काही रूल्स आहेत, काही प्रिन्सिपल आहेत. ते प्रिन्सिपल्स आपण जर फॉलो केले तर रेकी आपल्या आयुष्यामध्ये स्काय इज द लिमिट, वाटेल ते मिरॅकल्स आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात.
त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सिन्सिअरली ह्या रेखीचा इम्प्लिमेंट करावं ह्या रेखीला आयुष्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला रोज रेखीचं चार्जिंग करावं लागेल. आणि चार्जिंग जर केलं तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि तुम्ही इतक्या वरच्या लेवलला तुमचे व्हायब्रेशन जातील की तुम्ही ब्रह्मांडाकडून ज्या ज्या चांगल्या सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट गोष्टी तुमच्याकडे आहेत, तुम्हाला हव्या आहेत, त्या तुम्ही आकर्षित करू शकाल. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. रेकीची प्रॅक्टिस आपण चालू केल्यानंतर 1-1.5 महिन्याच्या आतच आपल्याला खूप पॉझिटिव्ह अनुभव यायला सुरुवात होतात. आणि आपली इंट्युशन पॉवर तर इतकी डेव्हलप होते की आपल्या डोक्यामध्ये एखादा विचार यायला आणि तो मॅनिफेस्ट व्हायला नो टाइम. पहिल्या पहिल्या लेव्हलवर कुठलाही विचार मॅनिफेस्ट व्हायला आपल्याला साधारण 2-4 दिवस लागतात. एखादा आपली इच्छा असेल तर 2-4 दिवसात आपल्याला अनुभव येतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपण 2-4 दिवसापूर्वी हा विचार केला होता आणि हे तर आपल्या आयुष्यात आलं. मग नंतर ती प्रक्रिया हळूहळू फास्ट व्हायला लागते. मग नंतर 2 दिवस, 1 दिवस, कधी कधी एका तासात आपला आपली जी काय नुसता विचार जनरल विचार येतो आणि तो एका तासात मॅनिफेस्ट होतो. पण असं नाहीये की आपण आता एक विचार आता मॅनिफेस्ट होणार आहे, मी आता हा विचार करते, आता असं होईल, असं नाही. आपण जेव्हा आपल्या लेवलवर आपल्या कॉन्शियस लेवलवर आपण जेव्हा तो विचार करतो तेव्हा तो होत नाही. जो सहजपणे आलेला विचार आहे तो मॅनिफेस्ट होतो. आणि त्यामुळे रेकी शिकल्यानंतर आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह राहावं लागतं. आपले विचार अतिशय पॉझिटिव्ह ठेवावे लागतात. शक्यतो रेकी निगेटिव्ह विचार मॅनिफेस्ट करत नाही. पण तरी सुद्धा आपल्या विचारांमध्ये जर निगेटिव्हिटीची मात्रा जास्त असेल, जनरली निगेटिव्हिटी जी आहे ती पॉझिटिव्हिटीपेक्षा लवकर मॅनिफेस्ट होते. कारण आपण ती खूप मनापासून आपण निगेटिव्ह विचार करतो. आणि त्यामुळे रेकी शिकणाऱ्या साधकांना एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, की आपण नेहमी पॉझिटिव्हच विचार करायचा. म्हणजे कारण आपले विचार हे मॅनिफेस्ट व्हायला लागणार असतात. त्यामुळे विचारांवर लक्ष ठेवणं हे खूप आवश्यक आहे. असं म्हणलं जातं, की अ, सदा सावध तो सदा सुखी. विचारांच्या बाबतीमध्ये आपण 100% सावध राहिलं पाहिजे. कारण कुठला विचार कधी मॅनिफेस्ट होईल हे सांगता येत नाही आणि जे विचार आपण परत परत घोळवतो ते तर 100% मॅनिफेस्ट होतात. त्यामुळे आपण कुठलाही नकारात्मक विचार, चिंतेचा असो, कुठलाही आपल्या मनामध्ये जर आपण सतत घोळवत असलो तर ते आपल्याला आता बंद करावं लागेल. रेकी आपण शिकतो तेव्हा फक्त शिकायचं नसतं, ती आपल्याला नुसती म्हणजे इम्प्लिमेंट करणं म्हणजे नुसतं चार्जिंग करणं किंवा हिलिंग करणं इथपर्यंत नसतं. तर आपले विचार, आपली लाईफस्टाईल आपण चेंज केली तर ते रेकीसाठी मॅनिफेस्ट व्हायला खूप मदत करतं आणि कोऑर्डिनेशन तयार होतं त्याच्यामध्ये. आणि आपण लवकरात लवकर आपलं जे काही एम असेल रेकी शिकण्याचं ते फुलफिल करू शकतो आपण. आता रेकी जी असते ती आपल्यामध्ये असते. एखादी आता कोरोनामध्ये आपण बऱ्याच लोकांना ऑक्सिजन लावला. तर ऑक्सिजन म्हणजे प्राणशक्ती आहे का? तर नाही. रेकी ही आपण हवेमधून आपल्यामध्ये घेतो. त्या हवेमध्ये अ, अनेक आपण शिकलेलो आहेत. नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. तर तसाच प्राणशक्ती हा पण एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. ते सगळे आपण आतमध्ये घेतो आणि आपल्याला नको असलेले जे काही वायू आहेत ते आपण बाहेर टाकतो. पण आता रेखी आपल्याला प्राणशक्ती घ्यायला किंवा ऑक्सिजन घ्यायला आपल्याला मदत करते. आपण जिवंत आहोत म्हणून आपण ऑक्सिजन घेऊ शकतो. कोरोनामध्ये आपण ऑक्सिजन अनेक लोकांना घेतलेला पाहिलाय. तर ते का घेऊ शकत होते? कारण त्यांच्यामध्ये प्राणशक्ती होती. पण आपण जर मृत व्यक्तीला ऑक्सिजनचं सिलेंडर लावलं, तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही होणार. कारण ही प्राणशक्ती त्याच्यामधून सोडून गेलेली आहे. त्यामुळे तो व्यक्ती ऑक्सिजन आतमध्ये घेण्याची प्रक्रिया करू शकणार नाही. तर ऑक्सिजन घेण्यासाठी सुद्धा आपल्याला जिवंत असणं आवश्यक असतं, तरच आपण ऑक्सिजन घेऊ शकतो. आणि आपण सगळे आता इथे रेकीच्या क्लाससाठी हजर आहोत. तर आपण ह्या सगळ्या युनिव्हर्सचे आपण आभार मानले पाहिजेत, की आपल्याला रेकीपर्यंत पोहोचवलं. आज कोरोनामध्ये इतके लोकं गेलेत आणि आपण अशा आपत्तीमधून वाचलो म्हणून आपण आज रेकीपर्यंत येऊ शकलो आहोत. आपण रेकी शिकू शकतोय. त्यामुळे आपण त्यासाठी पण युनिव्हर्सचे खूप आभार मानले पाहिजेत. रेकी शक्ती काय करते? आपल्या जेव्हा एखादी बाई प्रेग्नंट असते, तेव्हा एका पेशीपासून ते पूर्ण बाळ तयार करण्याची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया करण्यासाठी प्राणशक्तीची गरज असते. तर हे काम रेकी शक्ती करते. आपली शारीरिक वाढ होते, हे काम रेकी शक्ती करते. आता आपण जन्मापासून ही आपल्यामध्ये असते, पण आपण जेव्हा लहानाचे मोठं होत जातो, तसं तेव्हा काय होतं, की आपल्यावर आई-वडिलांचे संस्कार होतात, शाळेतले संस्कार होतात. आपल्याला आपण काही पुस्तकं वाचतो, आपल्या शेजारी-पाजारी, समाज ह्यांच्याकडनं आपल्याला बरंच काय-काय वेगळं-वेगळं असं सगळं आपल्या
त्याच्यामध्ये कचरा भरायला सुरुवात होते आणि आपली प्युरिटी जी असते ती हळूहळू लो होते. बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा त्याचं सहस्रार चक्र जे असतं ते पूर्णपणे ओपन असतं. तुम्ही बघितलं असेल, बाळाच्या टाळूला एक छिद्र असतं. त्यातून कॉस्मिक एनर्जी कंटिन्युअस त्याच्यामध्ये जात असते. त्यामुळे त्या बाळाची जी फ्रिक्वेन्सी असते ती अतिशय हायर लेवलची असते. अत्यंत प्युरिटी असते त्याच्यामध्ये. सेकंड दुसऱ्या वर्षी बाळाचं आज्ञाचक्र डेव्हलप होतं आणि 7व्या वर्षापर्यंत त्याचे सगळे चक्र डेव्हलप होतात. पण 7व्या वर्षानंतर बाळाला हळूहळू मी, माझं, माझा स्वार्थ हे सगळं कळायला लागतं. माझं तुझं कळायला लागतं. आणि आपणही त्याला शिकवतो, तू मुलगा आहेस, तू अमुक जातीचा आहेस, अमुक धर्माचा आहेस, तुला तू हे आवडून घ्यायचंय आणि हे नावडून घ्यायचंय. हे तुझ्यासाठी चांगलं आहे, हे वाईट आहे. असे आपण बेलिफ्स त्याच्यामध्ये तयार करतो. त्यामुळे त्याची प्युरिटी हळूहळू कमी होत जाते आणि त्याचं एका नॉर्मल व्यक्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे. नॉर्मल व्यक्ती म्हणजे काय? आपल्यासारखे व्यक्ती. आणि जसं जसं वय वाढतं, तुम्ही बघा टीनेज मुलं असतात, ते सुद्धा खूप प्युअर असतात. पण जेव्हा माणूस वयाने मोठा होतो, तेव्हा त्याच्यामध्ये इम्प्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. आणि जर तो साधना करायला लागला, तर ती इम्प्युरिटी साफ करण्यातच त्याला अनेक वर्ष लागतात. आणि जे मुलं लहानपणीच साधना करायला सुरुवात करतात, नामस्मरण म्हणा किंवा काही पण, तेव्हा त्यांना खूप लवकर अनुभव यायला लागतात. पण मोठ्या माणसांना ते अनुभव येत नाहीत, कारण आपल्याला आपल्यातली प्युरिटी साफ करून मग त्या विश्वाशी आपलं वैश्विक शक्तीशी कनेक्शन जोडून किंवा परमेश्वराशी कनेक्शन जोडून आपल्याला ती साधना करायची असते, तेव्हा आपल्याला अनुभव यायला खूप वेळ लागतो. तर ही रेकी शक्ती काय करते? आपली प्युरिटी वाढवण्यासाठी, आपलं शुद्धीकरण करण्यासाठी मदत करते. आपण जेव्हा रेकीची प्रॅक्टिस चालू करतो, तेव्हा आपले हळूहळू चक्र, ऑरा शुद्ध व्हायला लागतात आणि आपली चित्तशुद्धी होते आणि आपल्याला मॅन्युअली सुद्धा त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे काही प्रिन्सिपल्स रेकीचे आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. डॉक्टर मिकाओ उचूंनी त्यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स घालून दिलेले आहेत. जसं तर आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला औषध देतात. पण आपण जर ते औषध आणून नुसतं कप्प्यात ठेवून दिलं, तर आपल्याला त्याचा काही उपयोग आहे का? नाही. ते औषध आपल्याला घ्यायला पाहिजे, डॉक्टरनी सांगितलेल्या वेळेस घ्यायला पाहिजे, रेग्युलर पण घ्यायला पाहिजे. प्लस त्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य सुद्धा पाळायला पाहिजे. तर ते औषध आपल्याला लागू पडेल. तुम्ही खोकल्याच्या औषध आणि गोळ्या घेतल्यात आणि त्या औषधाबरोबर तुम्ही आईस्क्रीम पण खाताय, आंबट पदार्थ पण खाताय, तर त्या औषधाचा काहीही उपयोग होणार नाही. मग बरेच लोक म्हणतात, की मी ते रेकी शिकलोय, मी साधना पण करतोय रेकीची. 1 महिना झाला, 6 महिने झाले, पण माझ्या आयुष्यात काही फरक नाही पडला. तर त्याचं मूळ कारण हे आहे, की तुम्ही रेकीचे रूल फॉलो करताय का? तुम्ही रेकीचे पथ्य पाळताय का? तुम्हाला ते सुद्धा आवश्यक आहे आणि ही रेकी जी आहे, रेकी साधना, ही एक तपस्या म्हणून करायची आहे आपल्याला. ही एक साधना म्हणून करायची आहे. ही एक लाईफस्टाईल बनवायची आहे आपल्याला, तर आपण त्याचा 100% अनुभव घेऊ शकतो. ओके?